विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्यामुळे भाजपमधून निष्कासित झालेले माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून पक्षप्रवेशाची औपचारिकता आता शिल्लक आहे। भाजपसाठी हा मोठा धक्का, तर महानगरपालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटासाठी हा पक्ष संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी एक संधी ठरणार आहे। याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या प्रीती बंड यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला होता। आता जगदीश गुप्ता हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत। जगदीश गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात अमरावती मतदारसंघातून बंडखोरी केली होती। स्वतःला भाजपचा अधिकृत उमेदवार असं संबोधणाऱ्या जगदीश गुप्ता यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली। निवडणुकीत जगदीश गुप्ता यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर भाजपमध्ये परतण्याचे त्यांना वेध लागले होते, पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठल्याही प्रकारचा संकेत नाही मिळाला आणि म्हणून त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ध्रुवीकरण घडवून आणण्याचा गुप्ता यांच्या गटाचा प्रयत्न होता, पण तो अपयशी ठरला। आता त्यांच्या गटामुळे शिंदे गटाला नेमका काय लाभ मिळू शकतो यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे।